ओम नमः शिवाय. श्री शिवलीला अमृत. अध्याय 8. कथा भद्रायू राजाची. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात की सुजन हो, शिवयोग्याच्या कृपेने सुमतीचा पुत्र भद्रायू हा भद्रायू राजा कसा झाला ती कथा आता ऐका. पद्माकर राजाच्या वैश्यनगरीत सुमती आणि भद्रायू हे राहत असताना दिलेल्या वचनाप्रमाणे तो शिवयोगी त्यांना भेटण्यासाठी परत त्या नगरात आला. तेव्हा चरणी नमस्तक झालेल्या भद्रायू बाळावर कृपा करत शिवयोग्याने त्यास धर्मोपदेश केला. शिवकवच स्तोत्र शिकवले. महामृत्युंजयाचा मंत्र म्हणून भद्रायूच्या सर्वांगाला भस्म विलेपन केला. त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवून त्याला 12 हत्तीचे बळ, एक दिव्य खड्ग आणि एक शंख दिला. त्याचबरोबर बाळ भद्रायू तो एक पराक्रमी, यशवंत, कीर्तिवंत, श्रेष्ठ असा राजा होऊन अनेक वर्ष सुखाने राज्य करशील असा त्याला आशीर्वादही दिला. आपल्या दर्शन भेटीने त्या मायलेकराला कृतकृत्य करून तो शिवयोगी अंतर्धान पावला. असाच काही काळ लोटला. मगध देशाचा राजा हेमरथ याने दाशार्ह देशावर स्वारी केली. त्या नगरीच्या राजाचा पराभूत केला. राजा वज्रभाहू आणि त्याचा अमात्य याने आपल्या रथाला बांधून मगध देशाकडे फरफटत नेले. इकडे दाशार्ह नगरीची सुद्धा वाट लागली. प्रजाजन दुःखी झाली. स्त्रिया बालकांचे अपरिमित हाल झाले. नगरीला पुन्हा कुणीच वाली उरला नाही. हे वार्ता कानोपकानी भद्रायूपर्यंत येऊन पोहोचली आणि भद्रायूमधील क्षत्रिय तेज आणि आपल्या नगरीबद्दलचे, पित्याबद्दलचे प्रेम जागे झाले. एके दिवशी भद्रायू ऋषभ शिवयोग्याचे मनोबल ध्यान केले, त्याला अभिवादन केले, दिलेला मंत्राचा जप केला, शिवकवच धारण केले, योग्याकडून लाभलेले दिव्य खड्ग हाती घेतले. त्या वैश्यनगरीत तो राहत होता त्या नगरीचा राजपुत्र सुनय याच्या सहकार्याने भद्रायूने हेमरथावर स्वारी केली. हेमरथाचा दारुण पराभव केला. त्याच्या कैदेतील आपला पिता व अमात्य याची सोडवणूक केली. राजा वज्रभाहू यास परत दाशार्ह नगरीस आणून राज्यावर बसवले. मात्र हे सारे करत असताना भद्रायूने आपण वज्रभाहूचे पुत्र आहोत याची साधी पुसटशी पण कल्पना कुणाला येऊ दिली नाही. तर तिकडे कल्याणकारी ऋषभयोग्याने राजा चित्रांगद आणि राणी सीमंतिनी यांची भेट घेतली. त्यांना असेही सांगितले की तुम्ही तुमची कन्या कीर्तिमालिनी हिचा विवाह भद्रायू बरोबर लावून द्या. ऋषभयोग्याने ती आज्ञा शिरसावध मानून राजा चित्रांगदाने तसा प्रस्ताव वैश्यनगरीला पाठवला. त्या प्रस्तावाचा आदर करून वैश्यनगरीतून राजा पद्माकर, राणी राजपुत्र सुनय, भद्रायू आणि माता सुमती ही मंडळी आली. त्या मंगल कार्यासह वज्रभाहू राजा हा पण सहकुटुंब सहपरिवाराने तेथे हजर झाला. भद्रायू समोर पाहून कृतज्ञतेने वज्रभाहू तेव्हा भद्रायूचे आभार मानू लागला, त्याला वंदन करू लागला. तेव्हा मात्र भद्रायूने चटकन पुढे होऊन वंदन करीत म्हणाला, महाराज, आपण कसले माझे आभार मानता? मी तर माझे पुत्र कर्तव्य केले. तुमचे आणि आपल्या राज्याचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. मी आपलाच पुत्र आहे. मुलाचे ते बोलणे ऐकून आणि राणी सुमतीचा त्यास दुजोरा आहे हे पाहून वज्रभाहू राजाला अपार आनंद झाला. सर्वांच्या भेटीने वातावरण एकदम अधिकच आनंदमय झाले. दुग्ध शर्करा योग म्हणजे त्या आनंदाच्या क्षणीच भद्रायू आणि कीर्तिमालिनी याचा मंगल विवाह संपन्न झाला. आपले राज्य भद्रायूच्या हाती सोपवून राजा वज्रभाहू आणि राणी सुमती यांनी केदार क्षेत्री तपाचरणासाठी प्रस्थान केले. असाच काही काळ गेला. एके दिवशी भद्रायू आणि कीर्तिमालिनी हे दोघे वनविहाराला गेले असताना तेथे एक चमत्कारिक घटना घडली. त्याच वनात फळे गोळा करण्यासाठी आलेल्या एक विप्र दाम्पत्यापैकी पत्नीवर एका वाघाने हल्ला केला. त्यावेळी माझ्या पत्नीचे रक्षण कर असे भद्रायूस सांगून तो ब्राह्मण प्राणरक्षणासाठी झाडीकडे धावला. पण भद्रायू सावध व्हायच्या आतच वाघाने त्या विप्र स्त्रीला उचलून नेले.
भद्रायू स्वप्नपत्नी बरोबर वनविहारात रमला. त्याने आपल्या पत्नीला रक्षण केले नाही म्हणून त्या ब्राह्मणाने भद्रायूला अपशब्दाची हेटाळणी केली. पत्नी वियोगाने तो ब्राह्मण आक्रोश करू लागला. अरे विप्रा, रडू नकोस, मी तुझे लग्न लावून देईल, तुला नवीन पत्नी देईल असे भद्रायू म्हणाला. तरी तो ब्राह्मण ऐकेना. तेव्हा भद्रायूने आपली पत्नी कीर्तिमालिनी हिला त्या ब्राह्मणाला दान केले. तो ब्राह्मण कीर्तिमालिनीला घेऊन निघून गेला. झालेले दुःख, अपयश, पत्नी वियोग यामुळे भद्रायूने देहत्यागाचा निर्णय घेऊन चिता पेटवली. भगवंताचे स्मरण करून कीर्तिमालिनीचे रूप गुण आठवून तिच्या वियोगात भद्रायू चितेत उडी घ्यायला गेला. तोच तिथे शिवपार्वती प्रकट झाले. त्यांनी भद्रायूला थांबवले. हे सर्व नाट्य म्हणजे तुझी परीक्षा होती. तू त्यात उत्तीर्ण झाला आहेस. हे घे तुझी पत्नी असे म्हणून भद्रायूला कीर्तिमालिनी परत प्रदान केली. चित्रागत सीमतीनी वज्रभाऊ सुमिती यांच्याप्रमाणेच अंती भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांचे कल्याण झाले. त्यांनाही शिवलोक प्राप्त झाला. ओम नमः शिवाय.